नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आम्ही मित्राची गाय आजारी असल्यामुळे तिचं एक्सरे करायसाठी पशुवैद्यकीय दवाखाना मावळ या ठिकाणी गेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर उपचार हा मोफतच होत असतो सरकारी दवाखान्यामध्ये. तर तिथे गेल्यानंतर आम्हाला डॉक्टरांनी एक्सरे केले. एक्सरेमध्ये काय आलं नाही, मग फेरोस्कॉपी केली. त्याच्यामध्ये म्हणले हाय फॉरेन बॉडी आहे, ऑपरेशन करावं लागेल. तर त्या ऑपरेशनसाठी 6,000 ते 8,000 रुपये खर्च येईल असं सांगितलं. आणि दुसऱ्यांकडनं आम्ही बाहेर गेलो तर म्हणतात 10,000 रुपये खर्च येतो. तुम्ही इथं आले म्हणून तुम्हाला 6,000 रुपये खर्च, एक्सरेचं 400 आणि फेरोस्कॉपीचं 500 असे 600-900 त्यांनी आम्हाला खर्च सांगितला. तर मग आता तुम्हीच सांगा, सरकारी दवाखान्यात जाऊन उपयोग काय झाला आमचा? आम्हाला घरी डॉक्टर बोलवता येत नव्हते. काय करायचं आता या माशांचं? ऐका तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये सगळे दिलेले आहे त्यांची रेकॉर्डिंग. जे इन्स्ट्रुमेंट स्पेसिफिक लागतात ते कोण द्या, ती माझे स्वतःचे, आमचे स्वतःचे किट असतो, आमचे स्वतःचे मेडिसिन असतं. धागे सुद्धा येत नाही गव्हर्नमेंटला. धागे तर पाहिजे ना आतले, मग ते आम्ही विकत आणतो. थोडंफार तरी कमी करा. हे तुम्हाला दोन्ही पण गाय दाखवल्या मी, दोन्हीचे पण 10,000 रुपये घेतले मी बाहेर. सेम, सगळं सेम. किती कमी केले मी तुमचे? 4 कमी केले ना, अजून काय पाहिजे? बाहेर जाऊन जे केले मी, मला जो मदत तिला 2 माणसं येतात त्यांना पण मला 500-500 रुपये द्यावं लागतं. नाही ते उभे राहतील का माझ्या शेजारी? इथं तो विषय नाही. 1,000 रुपये म्हणलं, 1,000-2,000 सकाळी तरी किती वाजता यायला लागेल सकाळी? तर सकाळी या लवकर, जेवढं लवकर येते तेवढं. तरी तुम्ही किती वाजता येता इथं? तुम्ही पाहिजे नाही इथं. नाही, इथं ऑपरेशन करतात लोक, ते सगळे सांगून तुम्हाला हे करूच ना. नाही तर मग माझ्याकडे मी ठेवलं नसतं का? हे जर मी घेतलं त्यावेळेस हे मशीन 75,000 रुपयाचे. हे फेरोस्कोप इम्पोर्टेड आहे, मेड इन जर्मनी. आज त्याची किंमत 90,000 मिनिमम आहे. या फेरोस्कोपची इम्पोर्टेड आहे म्हणून महाग आहे. आपल्या कंपन्या काहीतरी 50,000-1,000ला देतात, पण आपल्या कंपनी गव्हर्नमेंटचं नाही भेटलं का ते? गव्हर्नमेंटने इथं दिले होते कधीतरी 4-5 वर्षापूर्वी, जिल्हा परिषदने घेऊन. ते इंडियन कंपनीच होतं, कुठंच नाही चालले ते. हे माझं 2017चं मशीन, म्हणून मला 75,000ला भेटलं. आज त्याची किंमत आहे ना कमीत कमी, आता तर डॉलरची भाव वाढलेला, आता कदाचित त्याची 1,00,000 प्लस असेल. तो जो प्रोब आहे ना, हा इथं दिसतो, हे बॅटरी सारखं बघा, प्रोब आहे ना, हा प्रोबच 40-45,000 रुपयाचा आहे. सुदैवाने ते मी अत्यंत जपून वापरलेलं आहे. आलाय त्याच्यात प्रॉब्लेम, त्याच्यात झालाय प्रॉब्लेम. ते काहीतरी कोणाकडनं तरी किंवा काहीतरी आदळलं असेल म्हणा, माहित नाही मला. आतमध्ये इम्पोर्टेड सेल होती त्याला, जर्मनीची. हे सेल किती वर्ष झाली पहा, आज 26 चालू आहे. 26 म्हणजे 6 आणि ते 3, 9 वर्ष हे सेल गेले पहा. मेड इन जर्मनी सेल आहे. हे बी गेले की मला गॅरंटी नाही आम्ही दुसरे टाकले. पाहिलं, मेड इन जर्मनी, मेड इन जर्मनीची. म्हणजे ते जे आहे ना, मेड इन जर्मनी असल्यामुळे त्याची किंमत महाग आहे. गव्हर्नमेंटने काय कुठली दिली होती तर जिल्हा परिषद नाही, मला माहित नाही. मला काय तुमच्या इथं येऊन 1-1.5 वर्ष झाले. हा, या दवाखान्यात येऊन मला 4 महिने, 3 महिने, 3.5. चला सकाळ तरी लवकर. सकाळ तुम्ही 8 वाजेपर्यंत, संध्याकाळी तुम्हाला 10 वाजता 8-9 वाजता कॉल करू की त्यांना, उद्या आम्ही येतोय म्हणून. एक 8 पण सकाळ 8 वाजता तुम्ही असणार ना? काही देऊ नका. सकाळी आलं तर तिला आपण सॅलेन बिलेन लावून, जे माझ्याकडे नाही तुम्हाला उद्या सकाळीच येताना आणायचं, ते मात्र तुम्हाला मी आत्ताच देऊ. चालेल, ठीक आहे.